किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय. कोण सांगणार? साहेब, एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाही, तुम्ही जसं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे, पुढे येतील पण पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता, कारण की कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात. फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक ठोस पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही कधी. नाही, आणि मीच स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये, दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती. आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शननी होती. अनफॉर्च्युनेटली या अँटी त्याला नसावं. हे सगळं प्रोसेस आता आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला वाटतं? माहिती कधी त्याच्यात नाही. साहेब, मुद्दा असा आहे, हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक. तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्यावर आता सगळं म्हणजे भाजपच चालवणार अशी चर्चा आहे, त्यासाठी सगळं केलं, घडून आणलं गेलं. मला माहिती चर्चा तुमच्या मनात आमच्या नाही. मग आता हे कशासाठी एवढी घाई कशासाठी? मला काय विचार पवार साहेब, सुनेत्रा नाही, तुम्ही सहमत आहात का या सगळ्या गोष्टींशी? नाही, काही चर्चाच नाही, प्रस्तावच नाही. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती. दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे. पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरनं असंच दिसत. असं काही सांगता येत नाही, एकदम सांगता येत. साहेब, एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे. असे अपघात वारंवार घडते, परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असावी? ॲक्सिडेंटची ॲक्सिडेंट टेक्निकल सिच्युएशन क्या हो सकते. साहेब, गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील ते या संपूर्ण घटनेकडे एक वेगळ्या नजरेने बघतायत. काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा. तुम्ही पहिल्याच दिवशी हे क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे, पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित आहे, कसं बघताय? असं आहे की सिव्हिलायझेशन डिपार्टमेंट जे आहे ते खोलात जातात. त्यांनी काल CIDची इन्क्वायरी जाहीर केली. बघूया त्याचं काय येते. दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे करतात? दादांचं आपलं बोट धरून दादा पुढे आले, धावत गेले. मला असं फार वेळ घेतला. तर दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत, पण आता दादाच नाहीयेत. मग तिकडनं ही सगळी मंडळी कोण आता कोणाशी चर्चा करणार? ते ठरवते ना, हा निर्णय ही जी प्रक्रिया आहे त्याच्यात अनेक मी सांगितलं. अजित पवार होते, हो, जयंत पाटील होते. हो. जयंत पाटील हे लोक विचार करतील तुला काय करायचं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न. त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जातंय. तुमचं काय काय असं? बोललं जातं हे आमच्या कानावर काय आलं. जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं, त्यांनी हे सगळं घडून आणलंय असं वाटतं. अशी माहिती असते मला द्या. साहेब, असं पण अनेक म्हणजे तुम्ही सहमत आहात का या सगळ्या गोष्टींशी? साहेबांना अंदाज असा होता का आता आपण दादांच्या मिसिंग आहे. नाही शेवटचा. साहेब, भाजप बरोबर दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता का? दादा जर दोन्ही आपले पक्ष राष्ट्रवादी एकत्र आले येणार होत्या आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर जाणार होता का? भाजपचा काही संबंध. दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत आणि ते सत्तेमध्ये आहेत. आमची जी चर्चा झालेली त्याच्यात असा कुठला पक्ष त्याचं नाव नव्हतं.
Sir, if you can brief us in English. तर विलिनीकरणाचा निर्णय 12 तारखेला जाहीर करणार. अजितदादा जयंत पाटलांमध्ये चर्चा सुरू होती. मी चर्चेत नव्हतो असं शरद पवारांनी म्हटलंय. 12 तारखेला हा निर्णय जाहीर करणार होते असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे.